बँकेने कर्जासाठी नोटिसा पाठवल्या त्या वसुलीसाठी. हो हो. नेमकं काय प्रकरण आहे? पीक कर्ज घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी. आमच्या गावाला दत्तक बँक आहे पंजाब नॅशनल. शेतकऱ्याने पीक कर्ज घेतलेलं आहे. तरी त्याने आता कोर्टातून नोटीस पाठवली आहे किंवा कर्ज तुम्ही तात्काळ भरा. कधी पडल्यात नोटीस आहे? एक 5-6 दिवसापूर्वी पाठवले. पावसातच पाठवले, ह्या महिन्यातच पाठवलेत, सप्टेंबरमध्येच पाठवलेत. आणि वसुलीचा तागादा सतत बँकाचा. काय म्हणते ते? पैसे भरा, व्याज भरा. कोणचं गाव तुम्ही? गाव कोणतं तुमचं? उमरे गाव, तालुका धाराशिव. आणि दुसरी गोष्ट नमो शेतकरी सन्मान योजना, PM किसान योजना किंवा लाडकी बहीण योजना, ही जी योजना आहेत ह्याचे सगळे पैसे ऑटोमॅटिक त्या कर्ज खात्यामध्ये जमा करून घेतील. त्यांना आहे का त्या पैसे कर्जामध्ये जमा करून घ्यायची? आता काय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी ही आम्हाला जी सक्त ताकीद त्यांनी नोटीस, कोर्टातून नोटीस देऊन वसुली मागायली ती त्यांनी थांबवावी. आणि अन्यथा त्यांनी ती PM किसान, नमो शेतकरी सन्मान योजना ती त्यांनी कपात करून घेऊन ये. काय म्हणले जिल्हा पूर्ण नाही झालं तर काय करणार तुम्ही? उपोषण, आमरण उपोषण करणार. जिल्हाधिकारी काय म्हणले आज तुम्ही भेटला? नाही, सूचना दिल्यात म्हणले त्याने, काय होणार नाही तसं, तुम्ही गाव करू नका एवढे त्यांनी आम्हाला सांगितलं. लेखी नाही दिलं. बऱ्याच आमच्या गावात 50-1 शेतकऱ्यांना नोटीस दिल्या. कर्ज भरा म्हणून नोटीस आली त्या. मी गेल्या महिन्याखाली 20,000 रुपये बँकेचे व्याज भरले, तरी बी मला नोटीस आलेली आहे. मी अमोल नामदेव पाटील, राहणार उमरेगाव, तालुका जिल्हा धाराशिव. तरी बँकेनं सतत अशा नोटिसा पाठवून शेतकऱ्याला अडचणीच्या काळात संकटात घालायचं काम केलेलं आहे. तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, जिल्हाधिकारी काय म्हणाले? जिल्हाधिकाऱ्यांनी आता जरा स्थगिती द्यायला सांगितले, असं सांगितले. लेखी दिलं काय? नाही लेखी द्यायला. मागण्या जर पूर्ण झाल्या तर काय करणार? मागण्या नाही पूर्ण झालं तर आमरण उपोषण करू. माझं नाव लक्ष्मण कारभारी आहे, मी उमरेगावचा आहे. आमच्या इथं समधी पिकं पूर्ण गेलेत, कुठलंच पीक हाती लागत नाही. आणि त्याच्यात बँकेच्या नोटीस आल्या आहेत. बँकवाले घरी येऊन आमचे फोटो वगैरे काढून गेलेत. आणि आम्ही सध्या काळजीत आहे, काय करावं आम्हाला समजत नाही. अत्यंत चिंता लागलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो काय नाही? जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी म्हणले आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यांना, एवढं बोलले त्यांनी. मागण्या जर मान्य नाही झालं काय करणार? उपोषण करणार. काय म्हणजे नेमकी कशासाठी नोटीस आहे? त्यांना तुमच्या आले शेतकऱ्या सरकारची जी योजनाचे पैसे होते हे आले होते, त्याचं काय झालं? कुठलं काय रुपये बी आलं नाही आम्हाला, मग काहीच नाही. आज कोल्हापूरचे आमदार म्हणतात की मी